मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की अर्जुन विषाद योग सुरू झाला. संजयाने सांगितलं की अर्जुन काय करतो आहे रणांगणात. तर त्यांनी सांगितलं की घेऊन जा माझा रथ आणि मध्यभागी नेऊन उभा कर आणि मला बघायचंय कोण कोण आलं आहे युद्धाला वगैरे सगळं आपण मागच्या वेळेला पूर्ण संजय काय सांगतो आहे स्टोरी ते आपण ऐकलं. आता हा झाला भाग भगवद्गीतेचा. पण आपण अभ्यास का करतो आहे ज्ञानेश्वरीचा? कारण आपल्याला आपल्या जीवनातल्या गोष्टींचा अर्थ समजायचा आहे, आपल्या आत्म्याबद्दल ओळख करून घ्यायची आहे आणि आपल्या आत्म्याची प्रगती व्हावी म्हणून शास्त्राभ्यास केला जातो. आणि त्याच्यातून आपल्याला अनुभूती येते, प्रचिती येते. शास्त्रातनं आपल्याला प्रत्यक्ष परमात्मा गाईड करत असतो, सांगत असतो, समजावत असतो. तर आता इथे आपण ह्याची स्थिती बघताना कुठेतरी ती आपल्या जीवनाशी मिळती जुळती दिसते की पार्थ जसा रणांगणात उभा आहे असंच एखादं युद्ध पातळीवर कंडिशन आपल्याही जीवनामध्ये एकदा काय अनेकदा येऊन जाते. जीवन जगत असताना वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असताना आपणही एखाद्या कुरुक्षेत्रात उभे असल्यासारखी अवस्था आपल्या बरोबरही अनेकदा घडून जाते. तशीच आता ह्याची झालेली आहे की त्याच्या जीवनातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायला अर्जुन उभा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मध्ये नेऊन बघूया तरी कोण कोण आला आहे. पण जेव्हा तो त्याच्या आप्तस्वकीयांना समोर बघतो, गोत्रजांना बघतो, आपल्याच परिवारातले आजोबा पणजोबा नाना काका मामा जे कोण असतील भाचवंड सगळी, या सगळ्यांना तो बघतो आणि त्याचं हृदय अत्यंत दुःखी होतं आणि तो गळून पडतो पूर्णपणे. तर ह्याचा सगळ्याचा अर्थ असा आहे की तो मोहपाशात अडकला. हे आपण मागच्या वेळेला बघितलं, मायेच्या प्रभावाखाली आला. आता हे वाचत असताना कुठेतरी मला दुसरी पण एक गोष्ट जाणवते की आपणही असे मोहपाशात बऱ्याचदा अडकतो. ही माझी आई आहे, ही माझी काय सासू आहे, हा नवरा आहे, हे माझे दीर जाऊ आहेत, हे काय सासरचे लोक आहेत, तिकडचे काय माहेरचे आहेत, मग या काय माझ्या मैत्रिणी आहेत, मग हे नातलगांनी आमच्यासाठी खूप केलं होतं म्हणून आता आम्ही त्यांच्यासाठी केलं पाहिजे. किंवा असेच काय काय शेजारी पाजारी समाज वगैरे असं काय काय आपल्या समोर खूप वेळा असं सगळं उभं असतं आणि त्या क्षणाला आपण आपलं कर्तव्य विसरतो. जे अर्जुन चूक करतो आहे तीच चूक आपल्याकडनं पण होते. आणि म्हणून हा शास्त्रांचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून आता अर्जुनाचं कर्तव्य काय आहे, धर्म कर्तव्य काय आहे, तर तो आज सगळं आहे. तो कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा सखा आहे, कोणाचा नवरा आहे, काका आहे, मामा आहे, त्याला तोही त्या नात्यांमध्ये आहे. पण आजचं कोणतं नातं महत्वाचं आहे, तर आत्म्याचा जो त्याचा धर्म आहे, त्यांनी धर्मस्थापना करण्यासाठी जन्म घेतलेला आहे, ते त्याचं कर्तव्य प्रथम कर्तव्य आहे या क्षणाला. आणि त्याचप्रमाणे आपलं सुद्धा प्रथम कर्तव्य हेच असतं की आपण आत्म्याच्या उन्नतीला महत्व देणं खूप आवश्यक असतं. दरवेळेस आपण परिवारासोबत गळ्यात गळे घालून आपण नाही जाऊ शकत. एक सर्टन स्टेज येते, तिथे काही निर्णय घ्यावे लागतात आपल्याला आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला या मोहपाशातनं थोडं बाहेर यावं लागतं. आणि तेव्हा जाऊन आपण तो अत्यंत उत्तम असा योग्य निर्णय आपण घेऊ शकतो. म्हणून अर्जुन विषाद योगातनं आपल्याला हे शिकायचं आहे की कसं त्यांनी अर्जुनाला तयार केलं युद्ध कर्तव्य करण्यासाठी. कारण त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे शेवटी शेवटी आपल्याला आता एक एक आपण अध्याय बघत जाऊ तसं आपल्याला कळेल की तो दरवेळेस एकच वाक्य बोलतो
की तू फक्त युद्धाला तयार हो आणि तू युद्ध कर, बाकी कशाचाही तू विचार करू नकोस आत्ता या क्षणाला. पण मला सांगावं असं वाटतं की हे असेच गणगोत्र आपल्या भोवती पण असतात, पण आपल्याला ते कधी त्यांच्यात अडकायचं आणि कधी त्याच्यात नाही अडकायचं हे आपण अर्जुन विषाद योगामधून शिकलं पाहिजे. म्हणजे आता चॅप्टर 1चं लर्निंग काय असं जर आपण घेतलं की आपण ह्याच्यातनं एखादी गोष्ट आपण वाचतो, लहान मुलांना इसाप नीतीच्या गोष्टी असतात ना, मग त्याच्यात आपण त्यांना शिकवतो की मॉरल ऑफ द स्टोरी. तसं आपण आपला अभ्यासाचा हा तरीका तसा पाहिजे, पद्धत अशी पाहिजे की हा बाबा आम्ही अमुक करतो आहोत, आम्ही अमुक अमुक ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत असं आपण घरातल्यांना सांगतो. पण मॉरल ऑफ द स्टोरी ही आपल्याला कळली पाहिजे, कारण आपण सगळेजण महत्वाचा वेळ काढून बसलो आहोत. आपले प्राण कानात आणून आपण ऐकतो आहोत, आपल्या आत्म्याला जागृती देण्याचा प्रयत्न करत आहोत. मग मॉरल ऑफ द स्टोरी लक्षात येणं फार आवश्यक आहे. तर अर्जुन विषाद योगाची मुख्य स्टोरी काय आहे किंवा मुख्य भाग काय आहे, तर हा विषाद करणं हा मोहपाशेचा प्रकार आहे, मोहाचा परिणाम आहे. जेव्हा विषाद होतो, कुठेतरी आपल्याला एखाद्या भ्रमराप्रमाणे अडकून पडल्यासारखं वाटतं, कुठेतरी आपण अडकल्यासारखे फील करतो की आपण तिथनं निघू नाही शकत. आणि मग लक्षात येतं की मी हे काही बंध तोडू शकत नाहीये आणि मी अडकलेली आहे असं आपल्याला जेव्हा, किंवा अडकलो आहे असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं, तेव्हा समजायचं की आपण अर्जुन विषाद योग स्थितीमध्ये बसलेलो आहोत. त्याला काही कोणी अडकवलेलं नव्हतं, तो स्वतःहून तिथे रथ मध्ये घेऊन गेला आणि त्यांनी कारण नसताना ते सगळे पाश लावून घेतले मायेचे, नात्यांचे. नाहीतर तो युद्धासाठी म्हणून तयार होऊन सगळे अंगावर सगळं परिधान करून युद्धाचा ड्रेस करून तो आलेला होता, पूर्ण वीरश्रीला धारण करून आलेला होता, आणि तरीही तो गळपटून पडला. म्हणजेच काय की ते सगळं त्याचं जाऊन वीरश्री सगळी गळून पडून तिथे मोहाच्या पाशांनी त्याला असं पूर्ण गच्च करून टाकलं आणि त्याला असं जखडलं. तर म्हणून या गोष्टी आपल्याला अप्लाय करायच्यात आपल्या लाईफमध्ये. तर अर्जुन विषाद योगाचा हा जो आपण संजय उवाच म्हणून 4 श्लोक आपण वाचले, त्यातनं आपण लेसन हा घ्यायचा की अशीच स्थिती, असेच पूर्ण सर्कलमध्ये आपणही वेढले जातो. मग तेव्हा आपण काय करायचं, आता त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण पुढे अभ्यास करणार आहोत की आपल्या प्रसंग येतात तेव्हा, किंवा आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्या, जीवनामध्ये हर टप्प्यावर आपण जगून झालं, मग आता आपण सुटायचं का अडकायचं, हा प्रश्न एका वयास निर्माण होतो. मग ते आपल्या भोवतालचे जे गोष्टी असतात सगळ्या, मग त्या ह्या मोहपाशांप्रमाणे आहेत, त्या अर्जुनाच्या भोवताली असलेल्या नातलगांप्रमाणे आहेत, ज्या त्याला आठवण करून देत आहेत की मी तुझा काका आहे, मी तुझा मामा आहे, मी तुझा आजा आहे, मी तुझा गुरु आहे, मी तुझे आजोबा आहे. हे सगळं त्याला आठवण करून देतात. तुम्हाला एक गंमत सांगते, मी खूप अनेक संतांची, भरपूर म्हणजे अगदी मला तर मोजावून यादी करावी लागेल, संतांची चरित्र खूप वाचली. तर एक ना माझ्या म्हणजे काही काही गोष्टी अशा कोरल्या गेल्या, ते आता सहज एकदम क्षणात आठवलं म्हणून सांगते की एका गुरूंनी, कोणी ते मला आठवत नाही, माझ्या डायरीत लिहिलेलं आहे ते, पण आत्ता ह्या मोमेंटला नाही आठवत आहे, की मृत्यू पंथावर पडलेलं असताना, मृत्यूच्या शय्येवर झोपलेलं असताना आपल्या भोवतालचे नातेवाईक हे द्रौपदीच्या 5 पतींप्रमाणे असतात, असं त्या संतांनी सांगितलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. असं का म्हटलं आहे, तर द्रौपदीचं आता महाभारत कथाच आपण एकीकडे करतो आहोत, तर द्रौपदीची अवस्था जेव्हा तिचं वस्त्रहरण झालं तेव्हा तिने सर्वांना आवाज दिले, सर्व जणांना आवाज दिले. पहिले आवाज तिने पतीला दिले, मग नातलगांना दिले, मग दरबारी लोकांना दिले, सगळ्यांना आवाज दिला, पण कोणीही धावून आला नाही. शेवटी तिच्या मदतीस श्रीकृष्ण परमात्माच आला. पण ती त्याला जाब विचारते
की तुला यायला वेळ का लागला, तू तर मला माझा सखा आहेस, मी तुझी सखी आहे. मग हे शोभत नाही वागणं, तू माझ्या मदतीला आला नाहीस. तो फक्त एकच म्हणतो की तू मला आवाज कधी दिलास ते पहिले आठव. तू पहिले तुझ्या पतींना आवाज दिला, तुला त्यांच्यावर भरोसा होता. तू तुझ्या नातलगांना आवाज दिला, मग दरबारात हजर असलेल्या लोकांना आवाज दिला, सेवकांना दिला, सैन्याला दिला. पण जेव्हा तू पूर्ण थकलीस तेव्हा तू मला आवाज दिला, पण तुझा आवाज आला तेव्हा मी तिथेच होतो. मी फक्त तुझ्या बोलवण्याची वाट बघत होतो आणि मी तत्क्षणी तुला मदत दिली, तुला वस्त्र पुरवलं. आता हा कथेचा भाग. तर आता ते संतांनी म्हटलं होतं की मृत्यूशय्येवर आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपल्या भोवताली सगळे नातलगांना बोलवा म्हणल्यावर नातेवाईक येतात. मग ते सगळे बघत असतात, तो माणूस आडवा पडून सगळ्यांना बघत असतो. त्याला वाटत असतं की आपण नको सोडून जाऊया, हे सगळे नातेवाईक आहेत, ह्यांना आपण ह्यांच्या बरोबरच राहायचंय मला, अजून मी नाही जाऊ शकत, मला नाही जायचंय हे जग सोडून. पण त्या क्षणाला त्याला कुठलाही नातेवाईक वाचवू नाही शकत. त्याच्या कुठलाही नातेवाईक, मुलं, बायका, नवरे, पोरं, सुना, शेजारी पाजारी, डॉक्टर त्याच्या मदतीला पुरे पडू शकत नाही. त्यांनी आवाज दिला तरी तो त्यांच्या कानांपर्यंत पोहोचत नाही. शेवटी त्याला एकच धावा करावा लागतो की हे परमात्मा, आता तूच मला जवळ घे आणि तू माझ्या मदतीसाठी धावून ये. आणि ही हाकच एकदम उत्तम उपाय आहे, असं त्यांनी त्याच्यावर त्या चरित्रात लिहिलेलं होतं की मृत्यूशय्येवर असताना तुमच्या भोवतालचे नातेवाईक 5 पांडवांच्या द्रौपदीच्या 5 पतींप्रमाणे असतात की जे तिच्या उपयोगाला येत नाहीत आणि त्या मृत्यूशय्येवर पडलेल्या व्यक्तीच्याही उपयोगाला येत नाहीत. तर त्या क्षणाला जसा द्रौपदीला श्रीकृष्ण परमात्म्याला सख्याला आवाज देणंच योग्य होतं, तसं त्या क्षणाला, शेवटच्या क्षणाला तुम्ही परमात्म्याचीच आठवण काढणं अत्यंत आवश्यक आहे. माझा मुलगा आला का, माझा अमुक आला का, माझा तमुक आला का, नाही. हे आत्ता कोइन्सिडेंटली माझ्या एकदम डोक्यात आलं आणि म्हणून मी हे शेअर केलं. तर आता इथे हा असा अडकलेला आहे आणि तो त्याचं सगळं धारिष्ट्य, त्याचं सगळं शौर्य इथे गळून पडलेलं आहे असं आपल्याला दिसतंय. आता पुढचा श्लोक, अर्जुन उवाच. आपला हा 38 पर्यंत झालेत का श्लोक, मला आठवत नाही आता. 32 पर्यंत झालेत. ओके 332. ओके ओके ठीक आहे, थँक्यू. 32 हा. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा, येषामर्थे कांक्षितम नो राज्यम भोगाः सुखानि च, त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च, आचार्या पितर पुत्रा तथै. ना एकच मिनिट, 32 म्हणजे 332 म्हणजे आपल्याला 31व्यापासून सुरू करायचं. ओके ओके सॉरी. हा. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयो नुपश्यामि अथवा स्वजन माहवे. आता इथे ते म्हणतायत की कौरवांचा वध जरी वाटे चांग, न मारू का सांग धर्माधिका, आम्ही आप्तजन सर्वही निभ्रांत, एकची ना गोत एकमेका, म्हणून या देवा जळो झुंज, माने ना हे मज काही केल्या, महापातकाचा कागा व्हावे धनी, दिसे मज हानी सर्वस्वाची, ऐसे वाटे आता टाळिली लढाई, तरी आशा काही कल्याणाची. त्याला आता ते कौरव अगदी प्रिय बंधूंसारखे वाटायला लागलेले आहेत, ज्या युद्धासाठी तो अखंड विचार करत होता आणि नेहमी त्याला वाटायचं की नाही हे सगळं आपण आता ह्यांना, हे यांचा अहंकार, यांचा तिरस्कार, हे सगळं काही सहन नाही होऊन राहिलं. त्यांनी त्यांना जाळलं, जाळण्याचं कट रचला होता, त्यांच्या बद्दल अनेक गोष्टी केलेल्या होत्या, त्यांच्या विरुद्ध, पांडवांच्या विरुद्ध कौरवांनी अनेक खेळी खेळल्या होत्या. एवढं मोठं त्यांनी ह्याचा सारीपटाचा खेळ खेळून त्यांनी त्यांना फसवलं होतं.
तिचा अपमान केला होता पत्नीचा. आणि हे सगळं पहा, म्हणजे किती मोहाचं आवरण इतकं भयंकर आहे की तुम्ही सगळं विसरून जाऊ शकता. आणि त्या क्षणाला आता त्याला कौरवांचा वध सुद्धा एखादं पाप केल्यासारखं वाटायला लागतं, इतके ते चांगले आहेत. आपण असं हे वागणं, आपण असं हे करणं बरोबर नाही. जरी मी कौरवांना म्हणजे 100 जणांना मी मारलं, पण त्याच्याबरोबर बाकीचे सगळे मरतील, हे धर्माच्या विरुद्ध वाटतंय त्याला. आम्ही आप्तजन सर्वही निभ्रांत, एकची ना गोत एकमेका. आम्ही सगळे एकाच गोत्राचे आहोत, आम्ही वेगवेगळे नाही. म्हणून या देवा जळो जळो झुंज, माने नाही मज काही केलं. आता काही मला ही झुंज वगैरे नकोय. मी आपलं गळ्यात गळे घालून सगळं सहन करत राहतो. म्हणजे इथे आता विवेक हरवलेला आहे हे आपल्याला चांगलं जाणवतंय. आणि हे अगदी असंच आपल्याला बरोबर होत असतं की आपण कधी कधी विवेकाची कास सोडून इतके चुकीचे निर्णय घेत असतो मनुष्यजण की, आणि मग पुन्हा आपल्याला जेव्हा भान येतं तेव्हा लक्षात येतं की अरे यांनी असं केलं, अरे त्यांनी तसं केलं, आणि मग पुन्हा आपण तेच उगाळत राहतो. पण तो जो योग्य निर्णय असतो आत्म्याच्या भूमिकेत जाऊन घेण्याचा, तो आपण घ्यायला विसरतो. तो जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा मायेचा पडदा डोळ्यावर चढतो आणि सगळा विसर पडतो आपल्याला. हा प्रॉब्लेम आहे. आणि इथेही त्याच्याबरोबर तेच झालं आहे की आता त्याला ती एवढी मोठं का एवढं, आता ते कुरुक्षेत्रातलं युद्ध ते काही छोटी मोठी लढाई नव्हती. त्याच्या मागे अनंत काळचं रचना होती, परमात्म्याची रचना होती त्याच्या मागे. त्याच्या मागे अनेक लोकांचे काय म्हणतात ना रोल लागलेले होते, त्यांनी काम केलेलं होतं. ती घटना घडवून आणण्यामध्ये खूप एफर्ट्स टाकलेले होते. आणि एवढं सगळं करूनही तो आता म्हणतोय की नको ती जळो झुंज नको, काही नको, काही लढाई नको, एवढे मरणार आणि पाप वगैरे तर मला काही माझ्या डोक्यावर नकोय. महापातकाचा कागा वावेदनी, मी कशाला पाप करून घेऊ. असं जेव्हा आपण म्हणत असतो, आता पुढे ते सांगतोच आहे तो, पण जेव्हा आपण म्हणतो की हे पाप मी का करू, ह्यांना बोलायचं पाप मी का करू, त्यांना सांगायचं पाप मी का करू, पण तेव्हा तो मनुष्य रूपामध्ये स्वतःला गृहीत धरत आहे की मी अर्जुन आहे आणि मी काहीतरी करू जात आहे, मी काहीतरी करायला निघालो आहे, असं तो समजतोय. आणि म्हणून पुढे त्याला आत्म्याच्या भूमिकेत कसा जा ह्याचं सगळं सांगणं पुढे त्यांचं सुरू होईल. ऐसे वाटे आता टाळीली लढाई तरी अशा काही कल्याणाची. आता जेव्हा जेव्हा मी टाळली तरच माझं कल्याण आहे. आता ह्याच्यात मी लढणं, ह्याच्यात काही कल्याण, काही माझं भविष्यात चांगलं काही दिसून नाही राहिलं मला. मी टाळलं तरच माझं कल्याण चांगलं होईल त्याच्यामध्ये. देखोनी हे मज नको नको जय, राज्य तरी काय कशासाठी, काय करायचं मी राज्य घेऊन. वधोनी हे सर्व भोगावे जे भोग, लागो तया आग पार्थ बोले. हे सगळं सगळ्यांना जिंकलं, सगळ्यांना मारलं, जे काही परिणाम होईल त्याच्यानंतर मी जेव्हा जिंकेन हे सगळं हे, आणि मग मी तो सुखाचा उपभोग घेईन, राज्य स्थापन करून राजा बनीन, मग ती सगळी सुख उपभोगीन. कशाला पाहिजे हे सगळं, नको आता मला काही, मी हे युद्धच टाळतो, नको ते सुख, नको काही 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 नको. ऐशा भोगा भावी कैसीही आपदा, येवती गोविंदा साहावेल. एवढंस सुख उपभोगण्यासाठी जर मला एवढा मोठा भयंकर रक्तपात करायचा असेल तर हे नाही, मला सुख उपभोगताना मला फार टोचेल, मला जड जाईल ते उपभोग घेणं त्या राज्याचा आणि ऐशारामात जगणं, ते मला नाही जमणार. आणि मला तर ते संकटच वाटतंय की ते करूच नाही शकत गोविंदा मी. पुढे उभे कोण, गुरु भीष्म द्रोण, सुखे वेचू प्राण यांच्यासाठी. वधोनिया याते घ्यावे राज्य सुख, स्वप्नातही देख इच्छू आहे. केवळ 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 प्रेम, गुरूंसाठीचं प्रेम, भीष्मांसाठीचं प्रेम, त्या प्रेमपाशात तो इतका गुरफटला की त्याला त्याचं धर्म कर्तव्य विसर पडलेला आहे.
त्याला हे दिसत नाहीये की हे लोक आपल्याला जेवढं त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं त्यांनाही वाटलं पाहिजे, आणि ते कुठे कुठे उभे आहेत, ते अपोजिट पार्टीमध्ये उभे आहेत, जिथे अधर्म घडतोय, जिथे पत्नीचा इतका मोठा अपमान झाला, आपल्या बरोबर फसवणूक झाली, आपल्या आईचं अपमान झालेला आहे अनेकदा, अनेक खेळी खेळल्या गेल्या आपल्या बरोबर, आपल्या जीवावर ही लोक उठली, तरीही सगळे हे लोक गुरु आणि श्रेष्ठ सगळे त्यांच्या बाजूने उभे आहेत. आज मी इथे एकटा आहे, आणि मुख्य म्हणजे अधर्माच्या विरुद्ध मी लढतो आहे. हे सगळं बाजूला, माझ्या बरोबर काय झालं, माझ्या बायको बरोबर काय झालं, परिवाराबरोबर काय झालं, ह्यापेक्षाही जे जगात जे चाललेलं आहे, आणि ह्यांना बघून बाकीची राज्य ही अधर्मी होतील आणि अधर्म वाढत चाललेला आहे, म्हणून पृथ्वीवरचा भार कमी करण्यासाठी हे युद्ध आहे. हा मुख्य म्हणजे योजनाच तो विसरलेला आहे सगळी, जी आधी करताना त्याला कळलेली होती, श्रीकृष्णाने सांगितलेली होती, आणि तरीही तो विसरला, कारण तो मोहपाशात अडकला. वधोनिया याते घ्यावे राज्य सुख, स्वप्नातही देख इच्छून आहे. कागा जन्मा यावे जगावे किमर्थ, जरी चिंतू घात वडिलांचा. असं आई वडिलांना, काका काकूंना, ह्यांना त्यांना मारून मी कसा जगू, मला काय ह्याच्यात माझं कल्याण होणार आहे, आणि काय सगळा माझा जन्मच व्यर्थ होणार आहे, काही उपयोग नाही. तर हे असं काहीतरी मी आता करायची माझी काही इच्छा नाहीये. कुळी यांचीसाठी इच्छिती का पुत्र, की तयेस व गोत्र निर्दाळावे. म्हणून का कुळामध्ये मुलगा व्हावा म्हणून प्रयत्न केले जातात आणि इच्छा केल्या जातात, आणि मोठी मोठी तप 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 आणि अशा पद्धतीच्या हे आशीर्वाद मिळावे म्हणून केलं जातं की मुलगा व्हावा म्हणून, आणि असा मुलगा काय कामाचा जो अख्ख्या कुळाचाच नाश करेल. मनी तरी काहा आणावा विचार, का व्हावे कठोर वज्रा ऐसे, घडे तरी घडोत ह्यांचे काही हित, वागणे उचित हेची आम्हा. माझ्यासाठी हेच ठीक आहे, यांना जे करायचं ते करू दे, मी काही यांचा वध करणार नाही, मी काही शस्त्र आता उचलणार नाही, कारण मी काही याच्यासाठी जन्माला आलो नाही की मी माझ्या कुळाचा नाश करणारा म्हणून ठरेन. मला हे काही काम कर्म करायचं नाही. जे जे काही आम्ही संपादावे येथे उपभोगावे ते सर्वांनीच, जरी यांच्या काजी वेचले जीवित, तरी त्यात हित सर्वथैव. दिगंतीचे राजे जिंकोनी सकळ, तोषवावे कुळ आपुले जे, परिकर्मगती कैसी विपरीत, त्याची आले येथ झुंजावया. पराक्रमानी रण गाजवून जेव्हा कुळाचं नाव आपण मोठं करतो, बाहेर जाऊन आपण जेव्हा उत्तम कार्य करतो, अशा ह्यानी जेव्हा कुळाचं आपल्या मान वाढतो, त्याच्याऐवजी मी काय करतोय तर मी माझ्या कुळाचा नाश करतोय, आणि हे सगळं करून जे मला मिळणार आहे ते काय मी उपभोगू, मला यातनं काय मिळणार आहे, मला यातनं काय फायदा होणार आहे. असाच विचार आपण कधी कधी आपल्या लाईफमध्ये पण करत असतो, की जाऊ दे ना, कुठे उगीच ह्यांचं मी हे करू, कुठे उगीच त्यांना मी नाही म्हणू, कुठे उगीच सगळं बोलायला जाऊ की मला त्रास होतोय, मी नाही हे सहन करणार, हे आपण बोलायचं टाळतो. आणि म्हणून काही आपण त्यातनं बाहेर येतो का, तर नाही, पुढत जगणं आपण मान्य करतो, आतमध्ये कुढत जगणं, आणि त्यातून रोग निर्मिती होते. आतमध्ये गोष्टी ठेवल्याने रोग निर्मिती होते. त्यापेक्षा योग्य काय आणि अयोग्य काय विवेक बुद्धीनं निर्णय घेणं आणि विवेक बुद्धीनं जगणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अर्जुनासारखे आपली ही अवस्था एकदा नाही हजारदा जीवनामध्ये होते, पण आपण तेव्हा आपल्याला श्रीकृष्ण भेटतो का, आणि आपण त्या श्रीकृष्णाची शिकवण मनात ठेवून जगतो का, हे या गीतेतनं आपल्याला शिकायचं आहे. भगवद्गीता काय, ज्ञानेश्वरी काय, किंवा कुठलाही ग्रंथ काय, भागवत घ्या, तुकाराम गाथा घ्या, या काही नुसत्या ह्याच्यामध्ये ठेवून कधीतरी काढून वाचायच्या गोष्टी नाहीत, त्यांना आपल्या लाईफ मध्ये अप्लाय करायचं आहे. स्पष्ट वक्तेपणा आणि विवेकाचं हार गळ्यात असणं अत्यंत आवश्यक आहे. आपुला आपण करावा का घात, असे हे उचित कायम, लढावया आले जाणसी ना कोण, देखे भीष्म द्रोण पलीकडे.
आम्हावरी ज्यांचे थोर उपकार कैसे करू ठारत या लागी. पहा, मी मगाशीच म्हणलं की आपल्यावर कितीतरी लोकांचे, यांनी आम्हाला लहानपणी सांभाळलं त्यांचे उपकार, शेजारच्यांचे उपकार, मग कुठले आईच्या घरच्यांचे उपकार, मग माहेरच्यांचे, सासरच्यांचे. माणूस असा उपकारांखाली आणि दडपणाखाली दडून जातो, दाबला जातो आणि नुसता आतमध्ये कुढत कुढत जगत असतो. आणि तीच त्याची अवस्था आता इथे होते आहे. सासरे मेहुणे आणि हे मातुल, बांधव सकल अमुचेची, पुत्र नातू आपतो, सोयरे समस्त, संबंध निकट एकमेका, करू वध यांचा ऐसे बोले वाचा, तरीही तयाचा दोष लागे. मी जरी तोंडाने जरी आता म्हटलं, शब्दांनी जरी व्यक्त केलं किंवा नुसता विचार जरी आला की मी या सगळ्यांचा वध करतो, ते सुद्धा पाप, मोठं पाप आहे माझ्या दृष्टीने, असं तो विचार करतोय. की मी विचारही करणं चुकीचं आहे ह्यांना मारण्याचा. आणि मी काय करायला आलो इथे, हातामध्ये धनुष्यबाण घेऊन मी सज्ज झालो आणि मी आता यांना कसं मारू. किती किती कुकर्म करायला निघालो आहे मी. एतान्न हंतुम इच्छामि नतोपि मधुसूदन, अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किम नु मही कृते. याही वरी येतो हवे ते करत, आताची मारत आम्हा लागी. आणखी म्हणजे हद्द पार झाली की आता यांनी, मी एक नाही, माझं गांडीव मी खाली ठेवून दिलेलं आहे, आता यांनी चढाई करू आमच्यावर आणि आमच्या माना कापो तरी काही हरकत नाही. मी मरायला मोकळा आहे, मी मरायला तयार आहे, मी काही आता शस्त्र यांच्यावर उचलणार नाही. परी आम्ही यांचा कदापि निपात न चिंतावा येत मनाने. ते जरी अंगावर तलवार घेऊन आले तरी मी काही हात उचलून धनुष्य माझं वर करणार नाही की मी मला स्वतःला डिफेन्स करू, वाचवू. इतका जास्त तो प्रेम म्हणण्यापेक्षा मायेचा प्रभाव प्रचंड वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. त्रिलोकीचे राज्य सर्व झाले प्राप्त, तरी अनुचित नाचरे, मनी कोणाच्याही नुरेल आदर, जरी ऐसे घोर कृत्य केले. मी जर असं केलं तर माझ्याबद्दल जगात कोणीही आदराने बोलणार नाही. लोक म्हणतील ह्याला इतका इतका छान धनुर्धारी होता, हे होता, ते होता, आणि श्रेष्ठ योद्धा होता, द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य होता, भीष्मांचा लाडका होता, पांडवांमधला उत्तम मुलगा. माझी सगळी पूर्ण हे निघून जाईल आणि लोकांच्या मनात कणभर सुद्धा आदर माझ्याबद्दल राहणार नाही. कुठे कुठे त्याचे विचार पोचतायत. हे मानवी मनाचं प्रतीक आहे. अर्जुनाचा विषाद योग म्हणजे की माणूस विचार करत 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 कुठे 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 जातो आणि काय लेवल पर्यंत विचार करतो. पहिले तर विचार करतो, आता हा विचारच चाललाय, तो चुकीचा आहे का बरोबर आहे हे आता पुढे ठरणार आहे. पण माणसाची वृत्ती इथे दाखवली आहे की कृती करायच्या आधी किती काय 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 नको असताना इतके पुढचे विचार. त्रिलोकीचे राज्य सर्व झाले प्राप्त, परी अनुचित नाचरे हे, मनी कोणाच्याही मुरेला आदर, जरी ऐसे घोर कृत्य केले. तुझे मुख कैसे दिसेला आम्हासी, जरी आम्ही यासी घात चिंतू. आता त्याच्यावरनं पुढे तो परमात्मा प्राप्तीकडे आला. ह्या सगळ्या विचारानंतर तो म्हणतोय की हे सगळं करून आम्हाला तू सुद्धा प्राप्त होणार नाहीस, कारण आमच्याकडनं पातक घडणार आणि पाप केल्यानंतर परमात्म्याचं दर्शन होत नाही, भेट होत नाही, त्याचा आसरा मिळत नाही, असं कुठेतरी आपल्या शास्त्रांमधनं लिहिलेलं आहे. त्यामुळे एवढंच नाही तर आम्हाला तूही प्राप्त होणार नाहीस. तर आम्ही कशासाठी हे सगळं करू, काय काय निमित्तांनी करू, काय कारणाने करू, आम्हाला काय लाभ आहे याच्यातनं. मला तर सगळी नुसती हानीच दिसत आहे, मला तर काहीच यातनं चांगलं दिसत नाही, असं तो म्हणतो आहे. कारण काळ्या ढगांनी, विषण्णतेनं त्याच्या काळ्या ढगांनी मन सगळं आच्छादून गेलेलं आहे. आत्म्याचा सूर्य जो तळपत असतो, आत्मसूर्य, आत्मा हा सूर्यासारखा आहे आपला, तो पूर्ण झाकोळून गेलेला आहे, बंद पलीकडे गेलेला आहे ढगांच्या. त्याचं सगळं तेज लोपलं आहे आत्म्याचं. निहत्य धात्र राष्ट्रांना का प्रीती स्याज्जनार्दना, पापमेवा श्रयेदस्मान हत्वैताना ततायिन.
गोत्र ज्यांचा घात घडेल हातून तरी मी ठरेन पापराशी. आता तो एक 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 कसं काय काय केलं की मी पापी ठरेन ह्याचं एक पूर्ण तो विश्लेषण देतोय की गोत्र ज्यांना मारलं म्हणून मी पापी, महापुण्य घेसी आमुचा कैवार होतो तू आम्हा दूर होशील की. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही पुण्यवान होतो की जो तुझे सखे बनून आम्ही अगदी आमच्या हृदयाशी असलेला तू आणि शरीरानं सुद्धा तू आमच्या जवळ, मनाने तू, विचारांनी तू, आत्म्याच्याही अगदी जवळ असलेला तू आम्हाला मात्र दुरावशील हे पाप करून. त्यामुळे आता हे करणं अवघड आहे. कुलाचा संहार होताची अशेष जडतील दोष आम्हाला. कुलनाशक म्हणून ह्यांचं नाव आम्हाला लागेल आणि अख्ख्या कुळाचा नाश करून कोणाचं काही भलं होत नाही ते इतकं महापाप आमच्या माथी मारलं जाईल. उपवनी अग्नी देखोनी प्रबळ क्षणना कोकिळ राहे तेथे. कर्दमे भरले देखे सरोवर तरी ते चकोर त्यजी जेवी. तयापरी माते सोडीशील देवा पुण्याचा ओलावा संपताची. घालोनिया माथे मायेची बुरळ दूर तू जाशील ठकवोनी. तो आता पहा त्याला त्याला आपल्या सख्यामध्ये पण दोष दिसायला लागलाय. हे असंच आपल्याबद्दल होत असतं. म्हणजे जेव्हा आपण संकटात सापडतो आणि स्वतःच गुरफटून घेतो स्वतःला अडचणीमध्ये, तेव्हा आपल्याला तो गुरु सुद्धा थकबाच वाटायला लागतो आणि परमात्माही तसाच वाटायला लागतो की हे लबाड आहेत, हे माझी मजा बघतायत. आपण लोक तर असं पण म्हणतात की देवानी शिक्षा केली, गुरूंनी शिक्षा केली, असं अगदी अगदी शहाण्या लोकांच्या तोंडात सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात असे शब्द. पण इथे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांनी हेच सांगितलं आहे की कोणी कोणाला शिक्षा करत नाही, आपणच आपल्या कर्माला फळ भोगत असतो. कोणाच्याही इच्छा बाधत नसतात, कोणी तुमच्यावर काही टाकत नसतं, गुरु काही सोडत नसतात, विचार इच्छा किंवा शाप देत नसतात आणि परमात्माही काही करत नसतो. पण आता इथं त्याचं मन इतकं काळ्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे विचारांमध्ये की आता त्याला श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा दोषी दिसायला लागलेला आहे की त्याला असं वाटतं आत्ता कर कर असं म्हणेल आणि एकदा युद्ध केलं, सगळं पाप महापाप हातून घडलं की हाही आपल्याला टाकून निघून जाईल. तो म्हणे तुम्हीच केलं. आता त्याला दोष श्रीकृष्णामध्ये पण दिसू लागला आहे की असं सगळं झाल्यानंतर तू तरी कुठे आम्हाला जवळ घेणार आहेस, तूही आम्हाला टाकून निघून जाशील. म्हणजे ह्याच्यावरनं लक्षात येतं की मानवी मन आणि विचार हे किती टोक गाठू शकतात जेव्हा त्यांची वृत्ती बिघडलेली असते किंवा दिशा बिघडलेली असते किंवा निगेटिव्हिटी जेव्हा आलेली असते, नकारात्मकता, तेव्हा मानवी विचार किती थराला जातात ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे अर्जुनाच्या रूपामध्ये. हे एका मनुष्य जीवाचं प्रतीक आहे. अर्जुन हा काही एक व्यक्तिमत्व नाही आहे, हा प्रतीक आहे मनुष्य जीवनाचं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण नेहमी आता एक मी ट्रिक सांगेन की एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करताना त्यामध्ये ना आपल्याला ठेवून नेहमी करावा. म्हणजे माझं तरी वाचन मी या पद्धतीनं केलं की मी अर्जुन आहे आणि श्रीकृष्ण मला समजावतो आहे, मी दास आहे आणि रामदास स्वामी मला सांगत आहेत दासबोध कसा आहे तो, मी राम आहे आणि वसिष्ठ मला सांगतायत योग वसिष्ठ मध्ये, मी सामान्य जन आहे आणि तुकाराम महाराज मला सांगतायत की कसं जग बाळा. जेव्हा आपण असं भूमिकेत शिरून जेव्हा ग्रंथाचा अभ्यास करतो तो कोळून पिता येतो आपल्याला, कारण तो आपल्या नसानसात शिरतो, कारण आपण त्या भूमिकेत असतो, आपण ते सगळं अनुभवतो. आत्ताचा अर्जुन विषादही आपण अनुभवत आहोत की मीच तिथे आहे आणि मलाच सगळा मोहपाश जडलेला आहे आणि मी आता कसा हे करू, मी कसं करू. हे 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 अशा पद्धतीनं जेव्हा आपण करू ना तेव्हा मग मागावून श्रीकृष्ण समोर उभा ठाकून काय शिकवण देतो ही निश्चितपणे आपल्यामध्ये मुरते आणि कळते आणि ऍक्शन मध्ये येते. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवून या पद्धतीनं ह्याला वाचा आणि अभ्यास करा. नाना परी वाटे सदोष हे कर्म
ना करी संग्राम ह्यांच्या संगे. आम्हा लागी तुझा होताची वियोग काय उरे मग सांगे कृष्ण. आणि आता एकदा तू जर आम्हाला सोडलंस तर काय सगळं व्यर्थ आहे, काही काही खरं नाही आमचं. कौरवाचा घात करावा भोगार्थ घडे नाही मात पार्थ म्हणे. हे सगळं एवढं ब्रह्मांड घडण्यापेक्षा मी त्याचा काही कौरवांचा पतन मी काही करत नाही, मी त्यांना काही मारणार नाही, जाऊ दे. कारण शेवटी सगळं केल्यानंतर तूही आम्हाला जर मिळणार नसशील तर काहीच अर्थ नाहीये कशाला. यद्यपेते न पश्यन्ति लोभोप हतचेतसा कुलक्षय कृतं दोषम मित्रद्रोहे च पातकम कथम न ज्ञेयं स्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यति जनार्दना. जरी अभिमाने होऊनी उन्मत्त ठाकले युद्धार्थ कौरव आहे, तरी लागे आम्हा पाहावेस वहित ऐसे माझे मत भगवंता. यांना उभं राहू दे यांना, कारण पहिल्यापासूनच युद्ध हवं, यांना भांडायलाच माहितीये, यांना भांडताच येतं. पण मला तर कळतंय, त्यामुळे मी काही इथे आता असा उभा राहणार नाही युद्धासाठी. त्यांना करू दे काय करायचं. वधावे हे कैसे आपुले अपतिष्ठ घ्यावे कालकूट जाणताची. अहो मार्गी ठाके सिंह अकस्मात चुकविता हेत हित नोहे काय. असता प्रकाश सांडोनिया दूर सेविता अंधार काय लाभ. भडकला अग्नी देखोनी समोर नाही झालो दूर तेथून या. हे जर समोर अक्षरशः इतकं वाईट घडताना सुद्धा जर आता माझी बुद्धी जागी नाही झाली आणि मी आता मागे नाही फिरलो तर काही अर्थ नाहीये. मला सगळं कळतंय आणि तरी मी करायला जाऊ, हे मला शोभत नाही. मी असं वागणं मला जमणार नाही, हे बरोबर नाही. आपल्याच हाताने आपण एखादं विष प्यायल्यासारखं आहे, त्यामुळे ते काही आता मी करणार नाही. समोर जर मार्गामध्ये सिंह आला तर मी काही हा ठीक आहे सिंह आलाय ना, जातो मी तसाच पुढे, हे असं झालं. मी असं युद्ध करणं म्हणजे स्वतःला मृत्यूच्या दाढेत ढकलणं आहे. त्यामुळे हा मूर्खासारखा विचार काही मी करणार नाही. असता प्रकाश सांडोनिया दूर सेविता अंधार काय लाभ. मी पळून गेलो तर मागे माझ्या प्रकाश आहे. मी इकडे जातोय अंधाराकडे, मला काही जरूरत नाहीये, मी स्वतःच अंधाराकडे चाललोय. मी हे असं करणं योग्य नाही. माझी बुद्धी मला सांगतेय की मी युद्ध केलं नाही पाहिजे, मी असा चुकीचा विचार केला नाही पाहिजे. तरी आपण ते जैसा तो घेरून टाकील जाळून क्षणा माझी तैसे महादोष येथे मूर्तिमंत आदळू पाहत अंगावरी. हे असं सगळं माझ्या पुढे येऊन ठाकलेलं आहे की मी विष पिण्यासारखं आहे, सिंहाच्या दाढेत घुसण्यासारखं आहे गुफेमध्ये स्वतःच, आणि मृत्यूला प्राप्त होण्यासारखं आहे हे युद्ध. हे अत्यंत मोठं वाईट गोष्ट आहे की जी मी करायला निघालो आहे. हे बरोबर नाही मी असं काही करणं. जाणोनी का व्हावे युद्धासी प्रवृत्त कृष्णा प्रतिपार्थक ऐसे बोले. हे सगळं कळत असून सुद्धा मी कसं युद्धाला उभा राहू. मला इतकं शहाणपण आलंय की मला कळतंय की हे सगळं चुकीचं आहे. हे शहाणपण जर मला आलंय, मी कसं जाऊ युद्धाला, मी कसा वेडेपणा करू. म्हणे देवा आता ऐकावी सर्वथा महाभीषणता पापाची. आता तो पापाचं महत्व सांगतोय परमात्मा श्रीकृष्णाला की काय काय होईल ह्याची तो अख्खी यादी वाचतोय आता परमात्म्या पुढेच. कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्स्न धर्मो भी भवत्युत. काष्ठावरी होता काष्ठाचे घर्षण उपजे त्यातून अग्निजोका. होता तो प्रदीप्त जैसे काष्ठ जात जाळून टाकीत समस्तही. तैसा गोत्री वध होता परस्पर तेणे दोषे घोर कुलक्षय. होता कुलक्षय लोपे कुलधर्म संचरे अधर्म कुळा माझी. एका लाकडावर दुसरं लाकूड जाळलं तर त्यातनं अग्नी निर्माण होतो, आणि तो अग्नी निर्माण झाल्यानंतर काय होईल, ते लाकूड तर जळूनच जाईल. तसं झालंय आमचं. म्हणजे दोन लाकडं कौरव आणि पांडव ते एकमेकांमध्ये त्यांच्यात फ्रिक्शन झाल्यानंतर जे काही युद्ध आहे त्याच्यात सगळेच जळणार आहेत. हे तर त्याला कळतच आहे की तेही जळतील आम्ही पण जळू. आणि यातनं मग काय होईल, अख्खं गोत्र कुळ जे आहे पांडवांचं ते सगळं नष्ट होईल.
आणि मग कुळधर्म कोण करणार? सगळे पुरुष जर मेले कुळातले तर कुलस्त्रिया किंवा घरात कुलधर्म कसे चालतील? पूजा अर्चा होम हवन हे कोण करणार जर सगळे पुरुष मेले तर? कारण युद्धात सगळे पुरुष उतरतात, बायका तर घरी आहेत, राण्या सगळ्या. असा सगळा एवढं सगळं होईल आणि कुळाचा सगळा नाश होईल पूर्ण. अधर्माभिभवात कृष्ण तदुष्यंती कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. आता तो पुढचा परिणाम सांगतोय. मग सारा सार राहे ना विचार कळे ना साचार योग्यायोग्य कर्तव्या कर्तव्य ओळखे ना काही ऐसी दशा होई पापे येणे. कशाचं कशाला भान राहणार नाही. पुरुष सगळे मेल्यानंतर घरामध्ये काय अवस्था होईल की लोकांचं भान जागेवर राहणार नाही, स्वतःची कर्तव्य कोणाला कळणार नाहीत, योग्य अयोग्य काय विवेक संपन्नता राहणार नाही, विवेक नष्ट होईल. आमच्या अख्ख्या घराण्याचा आणि सर्व देशाचा, माझ्या राज्यामधला मालवोनी दीप चालता अंधारी उजू मार्ग तरी लागे ठेच. कुलक्षयी तैसा आद्य धर्म सरे एकलेची उरे पाप मात्र. अंधारात लागल्यावर चालल्यानंतर ठेच लागते, आपल्याला दिसत नाही काहीच, तसं होऊन बसेल, सगळा अंधार पसरेल. कुळधर्म कुळाचार काही होणार नाहीत आणि सगळे वेड्यासारखे वागतील, अविवेकानी सगळं जन्म सगळ्यांचे पुढे जातील. मग तेथे मन राहे न स्वाधीन दशेंद्रिय गण स्वैर भागे हीन पुरुषाशी घडोनी संगती तेणे बिघडती कुलस्त्रिया. कुठे कुठे चालला आहे त्याचा विचार, की तो विचार करतोय सर्व पुरुष जर मेल्यानंतर मग तर सगळं अनाचार घडायला लागेल, घरामध्ये फक्त स्त्रिया उरतील, कुलस्त्रिया ज्या आहेत त्या, त्यांचं मती भ्रष्ट होईल, दश इंद्रिय काबूमध्ये राहणार नाहीत त्यांची आणि वाटेल त्याच्याशी संबंध करतील आणि मग संतान कशी निर्माण होईल आणि सगळा कुळाचा नाश कसा होईल. अगदी एक एक स्टेप प्रमाणे तो परमात्म्याला सांगतो आहे की काय काय होऊ शकतं, पॉसिबिलिटीज सगळ्या. ऐसा वर्णावर्ण जाता मिसळवणं लोपती संपूर्ण ज्ञाती धर्म. सगळ्या जाती धर्म सगळे विस्कळीत होऊन जातील, पण कोणी कोणाशी लग्न करेल, कोणी कोणाशी व्यवहार करेल, कोणी कोणावरही जाऊन राहील. त्यामुळे जो राज्यामध्ये जाती धर्मांची जी पूर्ण पायरी असते किंवा आखणी असते ती सगळी सरमिसळ होऊन जाईल आणि सर्व नष्टतेच्या मार्गाला जाईल, अत्यंत वाईट अवस्था होईल सगळ्या जगाची आणि राज्याची, लोकांची. ऐसे वर्णावर्ण जाता मिसळून लोपती संपूर्ण ज्ञाती धर्म. चव्हाट्यावरील भक्षावया अन्न कावळे धावून येती जैसे तैसी महापापे संचरती कुळी लोपे जिये वेळी कुलधर्म. काय 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 विचार करतोय. अधर्म आता होता तो दिसून नाही राहिला त्याला, इतके वर्ष चालू आहे तो, पण आता त्याला भलतच चित्र डोळ्यासमोर. डोळे म्हणजे अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टी दोन्हीकडे त्याचं तेच विजन आहे, त्याला तेच दिसत आहे जे तो पेंट करतोय, तो तयार करतोय चित्र स्वतःच्याच बुद्धीनं. आपलंही असंच होतं, आपण एक विचार आला तर आपण त्याला असं गुंफत 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 पता नाही कुठपर्यंत जातो की अरे बापरे असं होईल, असं केलं तर. अंदाजच सगळा. आपण तो विचारही तो समोरच्याकडे आता समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय, कोणीतरी काहीतरी बोलावलं म्हणा किंवा जायचंय, आपण इथूनच बसून अंदाज जातो, मग तिथे गेले ना मग असं होईल, मग हा असं बोलेल, तो तसं बोलेल, अमुक माणूस भेटेल, मग त्यांनी मला असं म्हटलं तर. ते इतकं डोकं धावतं आणि नवीन काहीतरी सीन पेंट करून स्टोरी बनवून जीव नुसता नको, मी तिथे न गेलेलंच बरं, मी टाळतो, असं करून आपण जीवनातले निर्णय घेत असतो, तिथे विवेक नसतो. पण तेच हे जे आपण विणकाम केलं की मी तिथे जाईन, मग ते असं बोलतील, मग अमुक व्यक्ती तिथे असेल, मग तिला मला सामोरं जावं लागेल किंवा जे काय असेल, विवाद असतील किंवा नसेल आवडत, अरे पण समोर जाऊ बघू तर खरं काय होतं, फेस तर करून बघू, काही शक्ती नावाची वस्तू आहे की नाही वर, खरं सत्य असत्य नावाची वस्तू काहीतरी असते की नाही. पण माणूस ते धजत नाही,
अनुभव घ्यायला दजत नाही. आपणच सगळं स्टोरी क्रिएट करतो आणि निर्णय घेत असतो. आपल्याला खूप कळतं ह्या बेसिसवर चाललेला असतो. प्रत्येक मनुष्य हे करतो. सगळे आपण, मी, तुम्ही, सगळे सगळे असंच करत असतात. सगळे अर्जुन असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण गुरु भेटून तो श्रीकृष्ण परमात्मा जीवनात येऊन विवेक जागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय काही खरं नाही. कारण आपण दरवेळेस काही बरोबर निर्णय घेत असतो असं नाही. संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्त पिंडोदक क्रिया. तया कुलग्नांच्या सवे त्या कुळास सर्वा घडे वास नरकीच. वंशातील प्रजा पावे अधोगती पूर्वज भ्रष्टती स्वर्गातील. आता झालं जिवंत माणसांवर विचार करून झाला पार्थाचा. आता मेलेले जे आहेत त्यांच्याबद्दलही विचार करतो की एवढा सगळं खाली झाल्यानंतर, कुळाचा नाश झाल्यानंतर क्रियाकर्म तर होणार नाहीत, कुळधर्म होणार नाहीत, श्राद्ध पक्ष तर काही होणार नाहीत. कारण ते करायला परिवारच नीट राहणार नाही, संस्कार राहणार नाहीत परिवारांमध्ये, घरांमधनं संस्कार राहणार नाहीत. आणि मग त्यामुळे काय होईल, स्वर्गामध्ये जे गेलेले पूर्वज आहेत आपले देह सोडून, ते आत्मे भटकायला लागतील. त्यांना पूर्ती होणार नाही त्यांच्या इच्छांची, किंवा ते नित्य नैमित्तिक कर्म आहे ते होणार नाही, त्यांना अन्न पाणी मिळणार नाही. असं करून ते शेवटी अधोगतीला जाईल. अख्खी प्रजा आणि अख्खं वंश, सगळेच वंश. लोपताती कर्म हे नित्य नैमित्तिक अर्पित तिळोदक कोण कोणाला हे देणार आहे, कोण कोणाचं श्राद्ध करणार आणि कसं सगळं होणार. कोठोनी तयासी मग स्वर्गवास सवे नरकास. ते सगळ्यांना नरकात पाठवलं त्यांनी नुसतं विचारांनी. आता त्याच्या दृष्टीनं कोणाला स्वर्गही प्राप्त होणार नाही. हे एका क्षणामध्ये त्यांनी सगळं चित्रीकरण केलेलं आहे आणि अगदी असंच आपण करत असतो. आता याच्या पुढे, आजपासून पुढे प्रत्येक विचार करताना अर्जुनाला आठवा की काही आपण अर्जुनासारखं तर करत नाही होत. इमॅजिनरी पेंटिंग की आपण तथ्याला बघून विवेकाची कास धरून आपण निर्णय घेत आहोत आणि घटनांकडे, माणसांकडे बघत आहोत. हे विचारात आणणं फार आवश्यक आहे. जरी सर्पे केला नखाग्राते दंश, वेगे चढे विष सर्वांगाते. तैसे सत्य लोकापासून सत्वर सर्व ही पितर भ्रष्ट होती. सत्य लोकापर्यंत गेला तो मागे. तेव्हापासूनचे जे पित्र असतील ते सगळ्यांना दोष लागेल. कारण खाली एकदा विष, पॉइझन स्पर्श झाला तर ते सगळं शरीराला पूर्ण विष चढतं. त्याप्रमाणे जो फॅमिली ट्री असतो, प्रत्येक फॅमिलीचा ट्री असतो, जे वंशावळी म्हणतो आपण त्याला मराठीत, फॅमिली ट्रीला, तर ती वंशावळीच अख्खी जळून जाईल असं म्हणतोय तो. काहीच उरणार नाही. म्हणजे कुठून सुतावरनं स्वर्ग गाठणं म्हणतात ना, तसं झालं त्याच. दोषही रेतई ही कुलज्ञानाम वर्णसंकर कारकैहि उत्साद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वता. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यता. मला आश्चर्य वाटतं ह्या वेळेला काय पेशन्स ठेवला असेल श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला सगळं ऐकताना. काय तो विचार करत असेल, की बघत असेल नुसता की काय चाललंय अर्जुनाचं. ऐके देवा आता आणि काही एक भीषण पातक घडे येते. अजून पण काहीतरी सांगायचं त्याला परमात्म्याला, की ह्या कुलग्नांची घडता संगती तेणे लोकरीती नाश पावे. गृही एकाएकी उफाळला अग्नी टाकी तो जाळोनी आणि कासी. तैसा कुलग्नांचा जया सहवास तयाचाही नाश होय तेणे. नाना दोषे व्याप्त होताची ते कुळ दारुण केवळ नरक भोगी. मग कल्पांतीही सुटेना त्यातून एवढे पतन कुलक्षयी. कल्पाचा अंत झाला तरी हे काही सगळे सुटणार नाही, ते सगळे तसेच
अडकून लटकून पडतील. जिवंत असलेले, मेलेले, आधीचे, नंतरचे, मग येणारे सगळे अडकले त्याच्या दृष्टीने. नाना परी आम्ही आलो हे ऐकत, उपजे ना खंत अजूनही. सांगे देवा आता येथे कैसे मन, करावे कठीण वज्रायसे. तर इथे कसं मी वज्रासारखं कठीण मन करू, एवढा भयंकर परिणाम होणार आहे. कुठपर्यंत त्यांनी सगळं चित्रीकरण केलेलं आहे पूर्ण. जया लागी राज्य सुख अपेक्षावे, ते तरी स्वभावे नाशिवंत. देवा जाणताही ऐसे महादोष, आम्ही का निशेष त्याजावे हे. आता त्याला आणखीन काहीतरी बुद्धी सुचतीये की हे सगळं करून ते जे राज्याचं सुख उपभोगायचंय ते सुद्धा नाशिवंत आहे. ते काही जन्मभर कायमचं अनंत जन्म काळापर्यंत टिकणार नाहीये. चला ठीक आहे, मी हे सगळं बाजूला सारलं, मला जे वाटतं ते, आणि तरी तुम्ही म्हणता म्हणून मी युद्ध केलं, तरी ते कोणतं सुख मला कायमचं मिळणार आहे. कधीतरी तर मला मरायचंच आहे, कधीतरी राज्य दुसरीकडे जाणार आहे, तेही नाशिवंत आहे, हे सगळं कळत आहे. देवा जाणताही ऐसे महादोष, आम्ही का निशेष त्याजावे ना. येथे हे सकळ आपुले वडील वधाया केवळ पाहिले जी. हेची काय थोडे घडले पातक, आता निरर्थक जगावे का. हे सगळं ना पातक करण्यापेक्षा हे जगणं सुद्धा मला आता कठीण वाटतं आहे. कसं करू मी हे सगळं, एवढा महादोष लागणार आणि त्यातूनही जे मिळणार सुख तेही काही कामाचं नाहीये. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणय, धार्तराष्ट्रारणे हन्यो स्तन्मे क्षेमतरम भवेत. होनी निशस्त्र सुखे यांचे बाण, करावे सहन याची बरे. मी असाच उभा राहतो, यांना युद्ध आता शंख फुंकलेला आहे, यांना युद्ध करू दे, मी असाच उभा राहतो आणि मृत्युमुखी पडतो. मला काही आता हे जमणार नाही आणि बरोबरही नाही माझ्या दृष्टीने. ऐशापणे मृत्यू आला तरी सांग, परी नको संग पापाचा आहे. मी इथे मेलो तर तो उत्तम मृत्यू असेल माझ्यासाठीचा. पापाचा भागीदार होण्यापेक्षा बाण लागून मरून गेलो तरी चालेल. मग बोले पार्थ देखोनी स्वकुळ, राज्य ते केवळ नरक भोग. मला तरी आता हे राज्य सुद्धा नरक भोगासारखंच वाटतं आहे, हे काही मला सहन नाही होऊन राहिलं. आता हे सगळं दिव्य दृष्टी प्राप्त झालेले संजय सांगतात. इनर साइट जी धृतराष्ट्राची आहे ती बघूया त्याला काय सांगते. एवं उक्त्वा अर्जुन संख्ये संजय उवाच, एवं उक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत, विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. इति श्रीमद् भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम. इथे पहिला अध्याय संपला. ऐके राया रणी बोलीला जे पार्थ, तेची तुझं येथ सांगितले. तो जे काही तिथे बोलतो आहे ते मी आतून बघतो आहे. इनर साइट आहे त्याचा, माइंडचा इनर साइट आहे धृतराष्ट्राचा. तो त्याला म्हणतोय हे मी पाहिलंय, हे मी तुला असं सांगितलं. मग तो अर्जुन खिन्न झाला फार, आला गहीवर आवरेना. रथातुनी तेव्हा उतरोनी खाली, दुःखे अश्रुगाळी ढळढळा. जैसा राजपुत्र होता पदच्युत, कोणी न ठेवित मान त्याचा. ना तरी राहू नये टाकीता ग्रासून, दिसे प्रभाहीन भानू जैसा. किंवा सिद्धी लागी भुलोनी तापसी, कामने चफासी दीन होय. तैसा दुःख भारे जाहला जर्जर, रणांगणी वीर धनंजय. जेव्हा एखादा सिद्ध म्हणजे ऋषी, अत्यंत सिद्धी प्राप्त झालेला ज्ञान संपन्न ऋषी, पण एखाद्या कामनेच्या बळाने तो जेव्हा चुकीचं काम करतो, तेव्हा त्याचं सगळं ज्ञान, तेज सूर्य त्याचा आत्म्याचा सगळा लुप्त होतो, त्याचं तेज राहत नाही काही. किंवा जेव्हा ह्याला राहूनी गिळलं, तेव्हा जसा सूर्य निस्तेज झाला तशी त्याची अवस्था झालेली आहे अर्जुनाची. की त्याचं एवढं शौर्य, इतकी त्याची महती, त्याचा चांगुलपणा, त्याचा स्वभाव,
त्याची सर्व काही गुणसंपन्न असा तो अर्जुन, सर्व काही गळून पडलेला आहे. त्याच्यात ते काही लक्षण दिसत नाहीये आता या क्षणाला. तो केवळ आणि केवळ हतबल होऊन खाली बसलेला आहे आणि तो रडतो आहे ढसाढसा. त्याला काही हे सहन नाही होऊन राहिलं आणि त्याने युद्ध करायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे. तैसा दुःख भारे झाहला जर्जर रणांगणी वीर धनंजय. मग धनुर्बाण ठेवून परते बैसोनिया तेथे अश्रुराळी. ऐशा परिरणी घडले जे काय रायासी संजय तेची सांगे. खिन्न अर्जुनासी आता कृष्णनाथ कैसा परमार्थ निरोपिल. तीच कथा पुढे ऐका अभिनव म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आता हा जो मनुष्यातला खिन्नपणा आहे, हा जो विषाद योग जो मनुष्याला येतो, आता तिथे प्रभू काय सांगत आहेत, कसं मार्गदर्शन करत आहेत, कसा परम अर्थ समजावून सांगत आहेत आपल्या जीवनाचा, आत्म्याचा आणि या जगाचा, ते आता आपल्याला बघायचं आहे. असं ज्ञानदेव जो निवृत्तींचा शिष्य आहे ते सांगत आहेत की आता बघूया आपल्याला काय परमार्थ सांगितला जातो. परमार्थ म्हणजे उत्तम अर्थ, जो परम अर्थ आहे, सत्य अर्थ आहे त्याचा, तो कळणं म्हणजे परमार्थ. तो काय आता आपल्याला सांगतात हे आता आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये अर्जुनाला काय कळतं, अर्जुन कसा आता उभा राहील आणि हे युद्ध होईल की नाही हे आता आपल्याला कळेल. असं सांगून हा पहिला अध्याय संपलेला आहे. अर्जुन विषाद योग. श्री कृष्णार्पणमस्तु.